श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कथा जाणून घेणार आहोत, कारण येत्या 6 सप्टेंबर 2024 रोजी आहे हरतालिका व्रत, हरतालिकेची पूजा। आणि हे व्रत प्रत्येक महिला मनोभावे करत असते। कुमारिका म्हटलं तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करते। सवाष्ण महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्यासोबतच त्यांची भरभराट व्हावी या हेतूने हे व्रत करते। तर विधवा महिला देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायमची नांदावी, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करते। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की विधवा महिलांनी हे व्रत करू नये, पण हरतालिकेचं व्रत एकदा करायला सुरुवात केली की जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत हे व्रत केलं जातं। तर ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ठाऊकच असतील, पण हरतालिकेचं व्रत करणं जितकं गरजेचं आहे तितकंच हरतालिकेची कथा ऐकणं देखील गरजेचं आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरतालिकेची कथा जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। बघा, भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते। वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव आणि पार्वती माता आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला आणि तो पार्वती मातेला म्हणजेच सतीला सहन झाला नाही, आणि पार्वती मातेने म्हणजेच सतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती शंकरांची अर्धांगिनी झाली। अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे। म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना देखील करायची असते। स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ मानले गेलेले आहे। माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली। त्यांची आठवण म्हणून मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून हे व्रत करण्यात येतं। कुमारिका व सौभाग्यवती तसेच विधवा स्त्रिया देखील हे व्रत करत असतात। विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात। आता या व्रताची जी कथा सांगितलेली आहे ती अशी आहे। हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली। पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली। एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले। मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवलेले आहे, असा निरोप नारदाने दिला। हे ऐकून पार्वतीस खूप वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा अशी इच्छा होती व तेच तिचे पती म्हणून मिळावे अशी इच्छा मनात ठेवून पार्वतीने उग्र तप देखील केलेले होते। तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले, म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली। तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्या शिवलिंगाची पूजा केली। तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे अगदी कडक उपवास केला। पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली। तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वरही दिला। अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते। पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले। तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात। पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करत नाही। आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे। विश्वात नररूप शिव व नारी रूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्हीही जगाची पूर्ण रूपे आहेत। उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्रो ब्रह्म उमा वाणी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मे तस्मे नमो नमः। रुद्र हे सूर्य आहे, उमा त्यांची प्रभा आहे। रुद्र हे फूल आहे, उमा त्यांचा सुगंध आहे। रुद्र यज्ञ आहे, उमा त्यांची देवी आहे। वास्तविक सृष्टीच्या मुळातच 2 तत्वे आहेत। भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल आणि प्रेमळही आहेत। यालाच उमा महेश्वर म्हटलं आहे। म्हणून
आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो। ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे। म्हणून या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो, 7 जन्मांचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांचे भाग्यही वाढते। आणि याकरिता या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी आणि रात्री जागरण करावे। 11 वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो अशा प्रकारे स्मरण करावे आणि भजन करावे। असे हे व्रतांमध्ये श्रेष्ठ हरतालिकेचे व्रत आहे। कल्याण करणाऱ्या वृषभ चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो। अशा प्रकारे हरतालिकेची व्रतकथा पूर्ण झालेली आहे। तर ही कथा तुम्ही ऐकली असेल, तर ज्यांनी ही कथा संपूर्ण ऐकली आणि ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे किंवा जे करीत आलेले आहे त्यांना सगळ्यांना भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद कायमस्वरूपी लाभो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। तर स्वामी भक्त हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।